आणखीन एक महत्त्वाची बातमी, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांच्या भेटीला गेलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांची भेट घेत आहेत। विनायक राऊत शिवतीर्थावर दाखल झाल्याचं कळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत या घडीची महत्त्वाची ही बातमी। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत राज ठाकरेंच्या भेटीला मुलगा गीतेश राऊत यांना घेऊन विनायक राऊत शिवतीर्थावर पोहोचल्याची बातमी समोर येतेय। विनायक राऊत हे त्यांच्या मुलाला राज ठाकरे यांच्या भेटीकरता घेऊन आलेले आहेत। वॉर्ड क्रमांक 89 मधून हितेश राऊत आपला नशीब आजमावत आहेत। विनायक राऊत यांचे सुपुत्र आणि त्याकरताच विनायक राऊत शिवतीर्थावर। तर बातमी कोल्हापूरची। कोल्हापूरमध्ये अनेक बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल आहेत। उमेदवारी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस आहे। काल दिवसभर बंडखोरांना गाठण्याकरता म्हणून पाळत ठेवलेली होती। काही बंडखोरांना फोन करून दबाव टाकण्याचा देखील प्रयत्न होतोय। दबाव तंत्रामुळे बंडखोरांचे फोन देखील बंद असल्याची बातमी समोर येते। पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये राजकीय भूकंप आहे। महाविकास आघाडीचे अनेक उमेदवारांना फोन आहेत जे फोन नॉट रिचेबल आहेत। उमेदवारांचे फोन रात्रीपासून या ठिकाणी बंद असल्यानं खळबळ माजलेली आहे। भाजपकडून महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार फोडण्यात येत असल्याचा आरोप देखील होतोय। मीरा भाईंदर शहराचा महापौर भाजपचाच असेल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा दावा आहे। कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर महापालिकेत सत्ता मिळणार असं चव्हाण म्हणताय। प्रत्येक जण प्रत्येकाची भूमिका स्वतःच्या मनातील सांगत असतो, परंतु भारतीय जनता पार्टीची नेहमीच भूमिका राहिली आहे भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल हे मात्र मीरा भाईंदरमध्ये नक्की आहे। आणि या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ पातळीवरती घेतले जातात। भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र प्रदेशाची असणारी कोर टीम या संदर्भातले निर्णय जे आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये घेत असते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।